गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि आज आम्ही सकाळ सकाळ गाडीत बसून चाललो आहे मालवणला. आणि आम्ही सगळेच चाललो आहे. आणि आता मग अशीच पाऊस पडला बाहेर, तर सगळं हिरवगार झालं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही सकाळी 5:30ला उठलो, 5:30ला खूप धावपळ झाली म्हणून तेव्हा मी व्हिडिओ शूट नाही केला, म्हणून डायरेक्ट गाडीतूनच व्लॉग स्टार्ट करते. मला बॅक कॅमेरा करून दाखव. तर गाईज, आता आम्ही आलो एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला. आणि या रेस्टॉरंटचे टेबल खूप छोटे होते, म्हणून आम्ही वेगवेगळ्या टेबलवर जाऊन बसलेलो. मी तर इडली सांबार मागवलेलं, बाकी सगळ्यांनी मिसळपाव वगैरे मागवलेलं. आणि आता इथे आई गायला चपाती भरवते, कारण आम्ही डब्यातून घेऊन आलेलं आणि उरलेली तर फेकण्यापेक्षा भरवलेलं बरं. आणि इकडचं नाश्तासुद्धा खूप छान होता. आम्ही आलो आहे तारकल्ली बीचला, पण बघा सामान आहे हातात. आता आम्ही चाललो आहे, जरा तयार वगैरे होऊन येतो आहे परत. आता आमचा अवतार खूप घाण आहे, बघू शकता. बापरे, खाली नुसती वाळू आहे आणि गरम झाले पूर्ण. तर गाईज, जिथे आम्ही स्टे करत होतो तिथून बीच खूप जवळ होतं, म्हणून आम्ही विचार केला एकदा जाऊन बघावं. आणि आम्हाला राहवलंच नाही, म्हणून आम्ही गेलो बघायला. आणि तिथे खूप छान व्ह्यू होता. एका साईडला काही गर्दी नव्हतीच, ज्या साईडला आम्ही आलो, ते दुसऱ्या साईडला खूप जास्त गर्दी होती. तर गाईज, आता आम्ही आलो जेवायला. आणि मी तर प्रॉन्स थाली मागवलेली, बाकी सगळ्यांनी बांगडा थाली वगैरे मागवलेलं. आणि आता आमचं जेवण झालं आहे. घरी आल्यावरती मम्मी, परी आणि ग्रंथा इकडे येऊन एका झोपाळ्यावरती बसल्या. मग मम्मी कंटाळून गेली आणि ग्रंथाली, परी बघा काय मज्जा मारत आहेत झोपाळ्यावर. तर गाईज, आता आम्ही निघालो आहे बीचवर जायला सगळेजण. होय, आणि जेवण झालं आम्ही लगेच तयारी करायला निघालो. लाईन सगळे तर चला आता आपण बीचवर जाऊया. गाईज, आमचं आधीच ठरलेलं की आम्ही सिंधुदुर्ग किल्ला व्हिजिट करणार म्हणून, त्यामुळे आम्ही तिकीट घ्यायला इथे थांबलेलो. आणि आता तिकीट घेऊन झालं आहे आणि ते सगळे बाजूलाच पाणीच पाणी होतं. आता आम्ही चाललो आहे बोटीकडे बसायला. तर गाईज, आता आम्ही बसलो आहे बोटीमध्ये आणि खूप भीती वाटत होती, कारण सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि खूप खोल समुद्र होता. आणि एका बोटीमध्ये आम्ही 15-20 जणं बसलेलो. सगळे फोटो काढण्यातच व्यस्त होते. आणि खरंच बाजूला खूप छान व्ह्यू होता, खाली पाणी, वरती आकाश. आणि आता आम्ही खूप जवळ आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या. आणि आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला पोचलो आहे. इथे एंट्रन्सलाच एक मंदिर होतं. आणि आता आम्ही एंट्री करतो आहे. आणि इकडे खूपच गर्दी होती. तर आता आम्ही विचार करतो की कुठे जायचं फिरायला वगैरे. तर आम्ही विचार केला म्युझियम बघूयात. तर आता आम्ही म्युझियममध्ये आलो आहे. आणि ते खूप जुनं वस्त्र काय खूप काय होतं, ते आता आम्ही बघतो आहे. तलवार बाबू, हे बघ कसले मोठे मोठे तलवारी आहेत. आणि इथे शिवाजी महाराजांची पालखीसुद्धा होती. तर गाईज, मी कालचा आणि आजचा ब्लॉग जॉईन करते, कारण काल मी काय एवढा ब्लॉग नाही बनवला आहे. आणि आजचा ब्लॉग मी जॉईन करते. सो आता मी सांगते तुम्हाला आम्ही कुठे आलो आहे. आणि सकाळ सकाळ ना 6ला उठलो आहे, मस्त तयार वगैरे झालो आहे. आणि आता आम्ही आलो आहे परत बोटिंग करायला. आम्ही खूप सारे पॉईंट कवर करणार आहोत. हे बघा गाईज, किट्टू झोपेतच आहे. तर आता गाईज, मी तुम्हाला भेटते बोटीत. खूप लांब जायचं आहे. तर गाईज, आता आम्ही बसलोय बोटीत. मम्मी पहिला लाईव्ह जॅकेट घालते. गाईज, आम्ही 13 माणसं.
बाबा एकटे पाठी बसले. तर चला आता भीती तर खूप वाटते, काल बसलेलो पण तरी भीती वाटते. तर गाईज आता आम्ही खाली उतरलो, म्हणजे आलो बोटिंग करून. आमच्या हालत टाईट झाले, सगळ्यांच्या डोकं वगैरे पकडलंय. मावचं नाही पकडलंय, लिंबू पाणी पडलंय बोलते, पिलंय. तर गाईज आता आम्ही आलो जेवायला, कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि आम्ही सगळ्यांनी एकच थाली मागवलेली आणि आम्ही थालीमध्येच जेवत होतो. तर गाईज आता आम्ही निघालोय जेवण वगैरे. गाईज ही पण व्लॉग करते, प्लीज हिला सबस्क्राईब करा, मस्ती करते आणि ते बिचारी काम. आणि गाईज हिला सोडून मला सबस्क्राईब करा, चांगलं आहे. माव बघा तिचं चॅनल तरी आहे का, नुसती मोबाईल घेऊन अशाची फिरत असते, असं मोबाईल करत असते. आता बघा गाईज कशी व्लॉग करेल. ग्रंथ कर 2 मिनिटं थांबा, तोपर्यंत आपण काव्याचा चेहरा बघूयात. उजळता दिसत नाही तिथून, इथं अशी दिसते. असंच मेमरी फुल करते आणि मग नंतर फोटो काढायला आम्हाला मेमरी भेटत नाही. चल जाऊ द्या, आता आपण भेटूया डायरेक्ट घरीच, कारण खूप कंटाळा. आता मी झोपून जाणार आहे गाडीतल्या गाडीत. सो स्टे ट्यून विथ मी. तर गाईज आता आम्ही आलो आहे घरी आणि कपडे वगैरे चेंज करून बसलो आहे आणि खूपच थकलेलो, पण तरी आम्हाला काही शांत बसवलं नाही म्हणून क्रिकेट खेळायला लागलो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.